ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण. क्रीडाखंड अध्याय 9. अदितीला महोत्कट मुखातून विश्वदर्शन. एके दिवशी हा हा हुहू व तुंबुरू या नावाचे 3 गंधर्व वीणेवर परमेश्वराचे भक्तिगायन करीत शंकराच्या दर्शनासाठी कैलासात आले. जाताना वाटेत ते कश्यपाच्या आश्रमात आले. त्या गंधर्वांनी लक्ष्मी, शंकर, विष्णू, गजानन आणि सूर्य असे पंचायतन मांडून ते पूजा करू लागले. त्यावेळी महोत्कट सवंगड्याबरोबर बाहेर खेळत होता. जेव्हा तो घरात आला तेव्हा त्याने त्या मूर्ती पाहिल्या. लगेच त्या मूर्ती त्याने उचलल्या आणि फेकून देऊन तो निघून गेला. ध्यान संपवून गंधर्व पाहू लागले तो त्यांना मूर्ती दिसेनात. तेव्हा कश्यपाने इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा हे आपल्या पुत्राचे काम आहे असे त्यांना कळून आले. तो रागाने हाती काठी घेऊन आपल्या पुत्राला म्हणाला, मूर्ती कोठे आहे ते खरे सांग, नाहीतर तुला मार देईन. महोत्कट म्हणाला, अहो तात, वाटल्यास मी कशाचीही शपथ घेतो. परंतु त्या बोलण्याने कश्यपाचे समाधान झाले नाही. असे पाहून त्याने मोठ्याने रडावयास सुरुवात करून तोंड वासून जमिनीवर पडला. तेव्हा अदिती आपल्या पुत्राच्या मुखात पाहू लागली. तो संपूर्ण विश्वच तिला मुखात दिसले. ते विराट विश्व पाहून ती मूर्छित होऊन भूमीवर पडली. नंतर कश्यपही सर्वासह आपल्या पुत्राच्या मुखात पाहू लागला. तो कैलास पर्वतासह शंकर, वैकुंठासह विष्णू, सत्यलोकासह ब्रह्मदेव, अमरावतीसह इंद्र, पर्वतासह पृथ्वी व 14ही भुवने त्यांच्या दृष्टीस पडली. आपला बालक त्रैलोक्याचा नियंता आहे हे जाणून कश्यप त्या 3 गंधर्वांना म्हणाला, जरी या बालकाने तुमच्या मूर्ती नेल्या असल्या तरी याला शिक्षा करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तुम्हास जर याला शिक्षा करावायची असेल तर कुशाल करा आणि भोजनास सुटा. त्यावेळेस ते 3 गंधर्व म्हणाले, पंचायतन देवता प्राप्त झाल्याखेरीज आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही. इतके बोलून ते त्या बालकाकडे पाहतात तो बालक गणपती, शंकर, विष्णू, सूर्य आणि देवी अशा 5 रूपाने आपल्यापुढे उभा आहे असे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्यास नमस्कार करून त्याचे स्तुतिस्तोत्र गाऊन गायन केले. अध्याय 10. महोत्कटाचे उपनयन. महोत्कटाला 5वे वर्ष लागले असता कश्यपाने त्याचे उपनयन करण्याचे ठरविले. त्यावेळी अनेक देव, गंधर्व, ऋषी वगैरे कश्यपाच्या आश्रमात आले. अनेक प्रकारच्या वाद्यनादात अंतरपाठ धरून अक्षता टाकल्या जात असता त्या समूहामध्ये गुप्तरूपाने आलेल्या विघात, पिंगाक्ष, विशाल, पिंगल आणि चपल या 5 राक्षसांनी बटूवर अस्त्रे टाकली. हे जाणून महोत्कटाने 5 तांदूळ मंत्रून ते त्या 5 राक्षसांवर हळूच टाकले. तेव्हा ते 5ही राक्षस मरण पावले. तेव्हा देवानी आनंदाने बटूवर पुष्पवृष्टी केली. नंतर कश्यपाने होम हवनादी कृत्य करून त्यास गायत्री मंत्राचा उपदेश केला व मातेने त्याला भिक्षा दिली. काही दिवसांनी वशिष्ठ मुनी त्या कश्यप पुत्राला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले असता त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ देऊन सदा सर्व काळ फुलून राहणारे असे एक कमळ दिले व बृहस्पती असे नवे नाव त्यास ठेवले. कुबेराने आपल्या गळ्यातील माला त्यास देऊन सुरानंद असे नाव ठेवले. वरुणाने आपला पाश देऊन सर्वप्रिय असे त्याचे नाव ठेवले. शंकराने त्रिशूळ आणि डमरू देऊन भालचंद्र असे त्याचे नाव ठेवले. विष्णूने परशु देऊन परशुहस्त असे त्याचे नाव ठेवले. अशा रीतीने सर्वांनी त्याची पूजा करून त्यास भेट दिली. परंतु इंद्राने मात्र गर्वाने त्याचे पूजन केले नाही. अध्याय 11. इंद्राची शरणागती. इंद्राने महोत्कटाची पूजा केली नाही हे पाहून कश्यप त्याला म्हणाला, जो सगुण रूपाने अवतरलेल्या या गजाननाला गर्वाने प्रत्यक्ष विरोध करील त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकून महोत्कटास आकाशात उडण्याची आज्ञा इंद्राने वायूस केली. त्यावेळेस प्रचंड झंझावात सुटला. मोठे मोठे पर्वत, वृक्ष, शिखरे उन्मळून पडली. परंतु तो महोत्कट जागेवरून तिळभरही ढळला नाही. वायूची शक्ती समाप्त झाल्यावर इंद्राने अग्नीस त्यास गिळून टाकण्याची आज्ञा केली. तेव्हा अग्नीने आपले विक्राळ रूप धारण केले व तो सर्व चराचर जाळीत सुटला. हे पाहून महोत्कटाने तो विक्राळ अग्नी गिळून टाकला. नंतर इंद्राने रागाने आपले सहस्र डोळे उघडून महोत्कटाकडे पाहिले तेव्हा नेत्रामध्ये परमेश्वराची अनंत रूपे दिसू लागली.
ते पाहून हा प्रत्यक्ष गजाननच आहे असे जाणून त्याने त्यास साष्टांग नमस्कार घातला. नंतर मोठ्या भक्तिभावाने त्याचे पूजन करून आपल्या हातातील अंकुश त्याला अर्पण केला व त्याचे विनायक असे नाव ठेवून विश्वरूप स्तोत्राने स्तुती केली. जो हे विश्वरूप स्तोत्र दिवसातून 3 वेळा पठण करील त्याचा सर्वत्र विजय होईल असा त्यास आशीर्वाद दिला. अध्याय 12 राक्षसांची दाणादाण. एके दिवशी काशीराजा कश्यपाच्या आश्रमात आला. तेव्हा कश्यपाने त्याचे चांगले स्वागत केले व त्यास आसनावर बसून येण्याचे कारण विचारले. तेव्हा तो राजा म्हणाला, हे मुनी, आपण आमचे राजपुरोहित आहात व माझ्या मुलाचे लग्न ठरले असल्याने त्याच्या लग्नात आपणास पौरोहित्य करण्यास विनंती करण्यासाठी आलो आहे. ते ऐकून कश्यप राजास म्हणाला, हे राजन, सध्या मी चातुर्मास याग करीत असल्याने मला ही भूमी सोडून दुसरीकडे जाता येत नाही. तरी तू माझ्या पुत्राला तुझे मंगल कार्य करण्यास घेऊन जा. तो सर्व विद्येत प्रवीण आहे. ते ऐकून राजाने महोत्कटास बरोबर घेतले व तो आपल्या राजधानीस जायला निघाला. वाटेत एका अरण्यात नरांतकाचा चुलत भाऊ धूम्राक्ष या नावाचा एक राक्षस गेली 10,000 वर्षे शत्रूचा नाश होण्यासाठी विजयी शस्त्र प्राप्त व्हावे म्हणून सूर्याची उपासना करत होता. राजा जेव्हा तिकडून जाऊ लागला तेव्हा त्या राक्षसाच्या तपश्चर्येस फळ येऊन एक तेजस्वी शस्त्र आकाशातून खाली येऊ लागले. तेव्हा ते दशदिशा प्रकाशित करणारे शस्त्र पाहून महोत्कटाने आकाशात उडी मारली व अधांतरीच ते शस्त्र हस्तगत करून गरागरा फिरवले व धूम्राक्ष राक्षसावर सोडले. तेव्हा तो राक्षस तात्काळ मरण पावला. इतक्यात धूम्राक्षाचे 2 पुत्र तिथे आले. आपल्या पित्यास कोणीतरी शस्त्राने ठार केले हे पाहून त्यांना क्रोध आला व ते इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा राजा व महोत्कट हे दोघेजण जवळच उभे आहेत हे त्यांनी पाहिले. ते राजास म्हणाले, अरे नीचा, माझ्या पित्याने आमचा चुलता नरांतक हा तुझे प्राण घेत असता तुझे रक्षण करून प्राण वाचविले, त्या उपकाराची अशी फेड केलीस काय? यावर राजा म्हणाला, माझे येथे लग्नकार्य असल्याने मी माझ्या पुरोहिताच्या या मुलाला बरोबर घेऊन जात आहे. त्याने तुझ्या पित्यास ठार मारले. तेव्हा तुम्हाला जी काय मला शिक्षा करायची ती यास करावी. हे ऐकून ते दोघे महोत्कटास मारण्यास त्याच्यावर धावून गेले. तेव्हा महोत्कटाने एक मोठी गर्जना करून आपला श्वास सोडला. त्यातून भयंकर वारा वाहू लागला व ते दोघे त्या वाऱ्याबरोबर उडून जाऊन आपला चुलता नरांतक यांच्या नगरात जाऊन घराचे छपरावर पडून गतप्राण झाले. नगरवासी लोक भयभीत होऊन ओरडू लागले. झालेला प्रकार नरांतकास समजल्यावर त्याने 1000 सैनिक पाठवून राजासह महोत्कटास धरून आणण्याची आज्ञा केली. पण ते सैनिक त्या दोघांजवळ जाताच महोत्कटाने पुन्हा जोरात आरोळी मारून श्वास सोडला. त्याबरोबर प्रचंड वायू सुटला व त्याबरोबर ते सैनिक आकाशात उडून जमिनीवर आपटले व काही गतप्राण झाले. जे काही थोडेफार वाचले ते पळाले व नरांतकापासी येऊन घडलेला अनर्थ त्यांनी त्यास सांगितला. अध्याय 13 काशीराजाकडे परत. आपल्या सैनिकाची वाताहत झाली आहे असे ऐकून नरांतक रागाने थरथरा कापू लागला व आलेल्यांची निर्भत्सना करून त्यांना म्हणाला, हवे तेवढे सैन्य काशीराजाचे नगरात घेऊन जा व त्याची राजधानी लुटून त्यांना ठार करा. इकडे काशीराजा व महोत्कट दोघे राजधानीत येऊन पोचले. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी गुढ्या तोरणांनी सर्व शहर शृंगारले होते. जेव्हा त्यांनी नगरद्वारातून आत प्रवेश केला तेव्हा प्रधानाने राजाचे स्वागत करून त्या दोघांची पूजा केली. रस्त्यावरून मिरवणूक नेत असता सुवासिनींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. कित्येक स्त्रियांनी सामोरे जाऊन त्यांची मंगल आरतीने ओवाळणी केली. त्यावेळी महोत्कट कोणास ऋषीपुत्र, कोणास ब्रह्मस्वरूप, कोणास क्षत्रिय अशा रूपात दिसला. जसा ज्याचा भाव तसा तो प्रत्येकास दिसत होता. त्याचवेळी 2 राक्षस गुप्त रूपाने त्या नगरात आले. एकाचे नाव दंतूर व दुसऱ्याचे नाव विंधर असे होते. त्याने बाळरूप धारण करून ते त्याच नगरातील मुलात मिसळले व त्यांना बरोबर घेऊन ते दोघे महोत्कटास आपल्याबरोबर खेळण्यास बोलावू लागले. खेळता खेळता महोत्कटास आलिंगन देऊन त्यास ठार मारावे असा विचार त्यांनी केला. महोत्कटास त्यांचा हा विचार अंतर्ज्ञानाने कळला व तो त्यांच्याबरोबर खेळायला जाऊन त्यानेच आधी आलिंगन देऊन त्यांच्या देहाचे चूर्ण केले. तेव्हा त्यांची शरीरे 10 योजने भूमीवर पसरली. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
नंतर पतंग आणि विद्युत या नावाचे आणखी 2 राक्षस वायुरूपाने त्यास मारायला आले. तेव्हा मोठे वृक्ष व वाडे जमीनदोस्त झाले. हा प्रकार पाहून नगरवासी भयभीत झाले. तेव्हा महत्कटाने त्या 2 राक्षसांचा गळा धरून एक चापट मारली. तेव्हा ते दोघेही गतप्राण झाले. वाटेत आणखी एक राक्षस बसला होता. त्याचेवर महत्कटाने नेम धरून आपल्या हातातील अंकुश फेकला. तो त्याच्या शरीरातून राक्षसाचा प्राण गेला. हा सर्व पराक्रम पाहून लोक आश्चर्यचकित झाले व हा प्रत्यक्ष गजाननाचा अवतार आहे असे समजून त्याचा जयजयकार केला. पुढे त्यांचा रथ राजवाड्यात आल्यावर राजाने महत्कटाचा आदर सत्कार करून यथासांग पूजा केली. अध्याय 14 दैत्यवध. दुसरे दिवशी धर्मदत्त नावाचा एक विद्वान ब्राह्मण काशीराजाकडे आला व त्यास कश्यपाचा पुत्र कोठे आहे असे त्याने विचारले असता राजा म्हणाला, तो बाहेर मुलांबरोबर खेळत आहे. ब्राह्मण बाहेर आला व त्या ठिकाणी येऊन महत्कटास म्हणाला, बाळा, तू माझा सखा कश्यप याचा पुत्र आहेस हे ऐकून तुला माझ्या घरी नेण्यासाठी मी आलो आहे. तरी तू माझे बरोबर येऊन माझ्या घरचा पाहुणचार घ्यावास. ते ऐकून तो धर्मदत्ताबरोबर त्यांचे घरी जावयास निघाला. तेव्हा नरांतकाने त्याच्या जाण्याच्या वाटेत आपण दोघे भांडत आहोत असे भासवून महत्कट ज्या बाजूने जाऊ लागल्यावर त्याचे अंगावर येऊन पडले. तेव्हा त्याने त्या राक्षसाचे पाय धरून त्यास जोराने जमिनीवर आपटल्याने त्याचे देह छिन्नविछिन्न होऊन ते गतप्राण झाले. नंतर ते दोघे पुढे चालू लागल्यावर एक मस्त हत्ती महत्कटावर चालून आला. तेव्हा गंडस्थलावर उडी मारून त्याचे पाठीवर जाऊन बसला व आपल्या हातातील अंकुश त्याचे गंडस्थळावर टोचून त्यास ठार केले. तेव्हा तिथे एक विक्राळ राक्षस दिसून आला. हे पाहून सर्वांची भीतीने गाळण उडाली व सर्व बगे पळून गेले. थोडे पुढे चालल्यावर धर्मदत्ताचे घर आले व ते दोघे घरात गेले. तिथे आपल्या मित्राच्या मुलाची सर्व संकटे टळली असे जाणून त्यास समाधान झाले व त्याची पूजा केली. इतक्यात धूम्राक्षाची पत्नी जृंभा उत्तम वेश परिधान करून तेथे आले. तिने महत्कटाच्या पराक्रमाचे वर्णन करून त्याची फार स्तुती केली व शेवटी म्हणाली, ज्या मातापित्यांच्या घरी तुझा जन्म झाला ती मातापिता धन्य हो. आज झालेल्या श्रमाने तुझे अंग फार दुखत असेल तेव्हा मी तुझे अंग चोळून गरम पाण्याने आंघोळ घालते. तरी एवढी माझी इच्छा पूर्ण कर. ही तिची विनंती ऐकून महत्कटाने आपणास तेल चोळून आंघोळ घालण्यास तिला संमती दिली. तेव्हा तिने एक तेलात विषाने भरलेली वाटी आणून मोठ्या प्रेमाने ती हळूहळू त्याचे अंग चोळू लागली. तेव्हा चमत्कार असा झाला की तिने त्याच्या अंगात चोळलेले विष तिच्या अंगात भिनू लागले. तेव्हा महत्कटाने तेथील एक नारळ उचलून तिच्या डोक्यात जोरात मारला. त्याबरोबर ती तिथेच रक्तबंबाळ होऊन मेली व तिच्या राक्षसी देह सर्वांना दिसू लागला. नंतर काशीराजा तिथे आला व महत्कटास बरोबर घेऊन परत राजवाड्यात आला. अध्याय 15 3 राक्षसांचा वध. रात्रीचे भोजन झाल्यावर महत्कट व राजा निजल्यावर व्याघ्रमुख, ज्वालामुख व दारुण या तिघांनी राजाचा सूड घेण्यासाठी नगरात प्रवेश केला व ज्वालामुखाने आपल्या मुखातून महाभयंकर उग्र अशा ज्वाला सोडून त्या नगरास पेटविण्यास सुरुवात केली. त्याबरोबर जिकडे तिकडे पळापळ सुरू झाली. जो जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागला. होता होता राजवाड्याला सुद्धा आगीने जेव्हा ग्रासले तेव्हा राजा महत्कटास घेऊन बाहेर पडला. तो मुख पसरून बसलेला व्याघ्रमुख राक्षसाच्या मुखात सापडला. त्याआधी त्याच्या मुखात पुष्कळ लोक गेले होते, पण तो दुष्ट महत्कटाची वाट पाहत होता. त्याप्रमाणे राजा व महत्कट त्याच्या तोंडात आल्यावर त्याने आपले तोंड मिटले व त्या सर्वांस गिळून टाकले. तेव्हा त्या बालकाने आपले शरीर फुगवण्यास सुरुवात केली. ते त्याने इतके फुगवले की व्याघ्रमुखाचे शरीर एखाद्या फुग्याप्रमाणे फुटून त्याचा जोराचा आवाज झाला. तेव्हा राजासह आत असलेले सर्व प्रजाजन त्याच्या पोटातून बाहेर आले. नंतर महत्कटाने एका लाथेने व्याघ्रमुखाच्या शरीराची 2 शकले केली व दारुणालाही मारले. नंतर जळलेली सर्व घरे पूर्ववत केली. हे पाहून सर्वांना हा बालक गजाननाचा अवतार आहे अशी खात्री झाली. त्याचा त्यांनी जय जयकार केला. इथेच आपला 15वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी हीच गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.